मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले, अशी कथा आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. या दिवशी भाविक प्रार्थना, विधी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी पवित्र नद्यांना भेट देऊन त्या ठिकाणी स्नान करतात आणि विजय साजरा करतात. मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, कारण हा दिवस हिवाळ्यातील सर्वात थंड आणि मोठा दिवस असतो आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे शरीराला ओढ मिळते. तसेच हा दिवस रात्रीच्या अंधाराला निरोप देऊन नव्या तेजाच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी साजरा करतात. त्यामुळे काळा रंग अंधाराचे प्रतीक म्हणून परिधान केला जातो. इतर सणामध्ये अशुभ मानला जाणारा काळा रंग मकर संक्रांतीच्या या वैज्ञानिक आणि पारंपरिक कारणामुळे महत्त्वाचा ठरतो. मकर संक्रांती चांद्र दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे आणि हिवाळ्याचा शेवट आहे. हा दिवस शेतकऱ्यासाठी पीक कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. मकर संक्रांती सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे होय. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सामाजिक मेळाव्यामध्ये एकमेकींचे स्वागत करतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावतात. मकर संक्रांतीला सद्भावना आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी हळदी कुंकवाबरोबरच भेटवस्तू देखील दिली जातात. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे मकर राशीत संक्रमण होय. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी देवी गंगा स्वर्गातून राजा भगीरथाच्या मागे मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून येत गंगासागर मध्ये पोहोचली. पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भगीरथाने गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते. या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे उत्तरायण काळाची सुरुवात होते. तेव्हा दिवस मोठे आणि उजळ होतात. हिंदू पौराणिक कथानुसार हा काळ देवतांच्या दिवसाचे प्रतिनिधित्व करतो आणि आध्यात्मिक व धार्मिक कार्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. सूर्यदेवाचा सन्मान करण्याचा हा दिवस मानला जातो. समृद्धी, चांगले आरोग्य आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळवण्याच्या उद्देशाने प्रार्थना आणि विधी करतात. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे एकमेकांना लोक तिळगुळ देतात व गोड बोला असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणे व दान करण्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. परंतु या दिवशी तेलाचे दान करू नये. तसेच मकर संक्रांतीला पांढरा तांदूळ, चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तूचे दान करणे टाळावे. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी 2024 या दिवशी आली आहे. या दिवशी षष्ठीला एकादशी देखील आली आहे. त्यामुळे अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते. षष्ठीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीला तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे किंवा श्रवण करावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखशांती लाभते. विठ्ठल मंदिरात जाऊन किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ व गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. विठ्ठल हे विष्णूचेच रूप असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा व समृद्धी येईल. दान करताना त्यात तिळगुळ, मिठाई व वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय, कधीही न संपणारे फळ देते. तसेच तिळाचा 6 प्रकारे वापर षष्ठीला एकादशी असल्याने करावा. तिळाचे स्नान, तिळाचे उठणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे 6 प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते. कुंडलीतील शनी व राहूचे दोष शांत होतात. आर्थिक लाभ होतो. 3 राशी अशा आहेत
ज्यांच्यासाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ भाग्योदय करणारा ठरेल. करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळेल. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. पगारात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू कराल त्यासाठी हा काळ शुभ आहे. दुसरी रास आहे सिंह. या राशीच्या जातकांचा मानसन्मान वाढेल. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. त्यामुळे मकर संक्रांतीनंतर सिंह राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. समाजात व कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील. त्यानंतरची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीला आर्थिक सबत्ता घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळेल. जे लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास हा काळ योग्य आहे. मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांची एकमेकांच्या घरोघरी जाणे, गाणी गाणे, नृत्य करणे, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे, मेजवानी करणे यासारख्या सामाजिक उत्साहाने मकर संक्रांती साजरी केली जाते. प्राचीन ग्रंथातील उत्तरायणाचे महत्त्व आहे. महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणाच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ हा दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. संक्रांती ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी घोडा असते. संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून ओळखला जातो. या हवामानामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी केली जाते. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी व तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू करतात. या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. या दिवशी तिळगुळ, तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा देतात. तसेच स्त्रिया एकमेकींना वाण वाटून तिळगुळ घ्या, गोड बोला असे सांगून स्नेह प्रकट करतात. यावर्षी संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 फोन शुक्र 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाल दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्वकालात द्यावयाचे द्या. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तेलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. किंक्रात म्हणजेच करी दिन गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आहे. संक्रांतीमध्ये
वर्ज्य कर्मे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षगवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे इत्यादी कर्मे करू नयेत. तसेच संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते पिवळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे स्त्रियांनी या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये.